पुण्यात आरा फायर क्रंचचा नवा जागतिक वाण यशस्वी. आमनापूरच्या माळी कुटुंबाची द्राक्ष शेतीत गरुड भरारी. द्राक्ष उत्पादनात नेहमीच अग्रेसर राहिलेल्या पलूस तालुक्यात आमनापूर येथील बोरजाई नगरच्या माळी कुटुंबाने शेतीत एक नवा इतिहास घडवला आहे. श्रीकांत माळी आणि दामोदर माळी यांच्या एकत्र कुटुंबाने तालुक्यातील आरा फायर क्रंच ARD 35 या नवीन जागतिक द्राक्ष वाणाचा पहिलाच यशस्वी प्लॉट फुलवला असून सध्या या बागेची काढणी मोठ्या उत्साहात सुरू आहे. या प्रयोगामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष या बागेकडे वेधले गेले आहे. माळी कुटुंबाची द्राक्ष शेतीतील परंपरा मोठी असून 1982 मध्ये पलूस तालुक्यात पहिली द्राक्ष बाग लावण्याचा मानही याच कुटुंबाकडे जातो. जवळपास 50 एकर क्षेत्रावर विस्तारलेल्या त्यांच्या शेतीचे व्यवस्थापन कुटुंबातील 5 मुले अत्यंत आधुनिक पद्धतीने पाहत आहेत. आरा फायर क्रंच हा वाण आपल्या गडद लाल आकर्षक रंगासाठी आणि अतिशय कुरकुरीत चवीसाठी ओळखला जातो. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी असलेल्या या वाणाचे सध्या 2 एकर क्षेत्रातून पहिले पीक घेतले जात असून या यशाने प्रोत्साहित होऊन माळी कुटुंबाने आणखीन 3 एकरावर नवीन प्लांटेशन देखील केलं आहे. हा वाण प्रामुख्याने कॅलिफोर्नियामध्ये विकसित करण्यात आला असून भारतात सह्याद्री फार्म्स सारख्या संस्थांच्या माध्यमातून तो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला आहे. सह्याद्री फार्म्सचे विलास शिंदे आणि युनिफर्ट फार्मचे सुरेश एकुंडे यांच्या मोलाच्या तांत्रिक मार्गदर्शनामुळे हा कठीण वाटणारा प्रयोग यशस्वी झाला आहे. या कुटुंबाने दर्जेदार उत्पादन घेतलं असून निसर्गाच्या लहरीपणावर मात करणाऱ्या या नव्या वाणामुळे द्राक्ष शेतीला आता नवी दिशा मिळणार आहे. बदलत्या बाजारपेठेनुसार नव्या जातींची निवड आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतल्यास शेती कशी फायदेशीर ठरू शकते याचा उत्तम आदर्शच या एकत्र कुटुंबाने सर्वांसमोर ठेवला आहे. व्हरायटी आहे आणि ह्याचं काय वेगळं? हे आरा 35 आरा फायर क्रंच म्हणून ह्याला बाहेरच्या देशात ओळखलं जातं. आता आपण आरा 35 आपल्या लोकांच्या सगळ्या तोंडामध्ये आरा 35 असं सगळीकडं हे गाजत चाललंय. अशी आरा 35 व्हरायटी. याचं वेगळं पण काय सांगाल? याचं वेगळं पण म्हणजे ह्या कोणत्याही क्लायमेटला आज आपलं हे पहिलं वर्ष असल्यामुळं आपण बघतोय सगळ्या विभागामध्ये भरपूर पाऊस चालू आहे आणि ह्या पावसामुळं बऱ्याच लोकांना द्राक्ष घट न येणे हा प्रॉब्लेम चालू आहे. पण ह्या व्हरायटीचं एकच वैशिष्ट्य असं आहे की कोणत्याही क्लायमेटमध्ये कसाही पाऊस असो, कितीही ऊन मिळो, सूर्यप्रकाश मिळो अगर न मिळो, ह्यामध्ये गर्भधारणेचा जो विषय आहे तो अगदी त्या झाडाला अगदी पोषक आहे आणि त्यामुळं घड न येणं ही समस्या नाही. 200% फ्रुटफुलनेस किंवा 200% घड यायची गॅरंटी ह्या व्हरायटीची मुळातच आहे. याचं पाणी व्यवस्थापन वगैरे कसं? ह्याचं पाणी व्यवस्थापन इतर व्हरायटीसारखंच आहे, पण थोडं कटाक्ष ठेवावं लागतो. असं साडाळ करून चालत नाही. थोडं कमी थोडं जास्त असं नाही करता येत. थोडं शेतकरी म्हणजे स्वतः म्हणजे पानाकडं आपल्या दिवसाच्या तापमानाकडं पाणी लागतं का जास्त लागतं? कमी पाणी पण म्हणता येत नाही आणि जास्त पाणी पण म्हणता येत नाही, पण ठराविक स्टेजेसमध्ये त्याला पाणी जेवढं पाहिजे तेवढं मुबलक दिलंच पाहिजे. खतांचं औषधांचं प्रमाण आपल्या खतांचं आणि औषधांचं प्रमाण पहिल्या एखाद्या वर्षामध्ये म्हणजे ह्या झाडाचा विस्तार फार महत्त्वाचा आहे. ह्या व्हरायटीचे जे जनक आहेत त्यांच्या दृष्टीनं की हा झाडाचा विस्तार जेवढा जास्त होईल तेवढं ह्या व्हरायटीचं ताकद वाढत जाते. वर्षानुवर्षे ही झाड भरपूर उत्पन्न देतं. ह्यासाठी पहिल्या वर्षी जास्तीत जास्त थोडा खर्च वाढेल आणि जास्तीत जास्त झाड मजबूत होईल. त्यामुळे थोडा पहिल्या 2 वर्षासाठी खर्च आहे, नंतर काही खर्च तसा इतर व्हरायटीपेक्षा जास्त खर्च नाही. आपल्याकडील बागा आणि या बागेतून निघणारं उत्पन्न यामध्ये काय फरक आहे? आपल्याकडच्या बागा ह्याही चांगल्याच आहेत, पण ह्या व्हरायटी एक नाविन्य आहे. आत्ताच्या ज्या वातावरणाच्या बदलाला जुळवून घेणारी ही व्हरायटी आहे, जेणेकरून दरवर्षी हमखास उत्पन्न मिळेल आणि ते आपल्या म्हणजे ते अगदी एका पेनानं लिहिण्यासारखं मिळेल की मी ह्या वर्षी एवढं उत्पन्न घेणारच आहे, असं एक खात्री देणारं उत्पन्न आणि खात्री देणारी व्हरायटी आहे. याला दर आणि बाजारपेठेचं काय मागणी आहे? काय ह्याला दोन्ही बाजारपेठा उपलब्ध आहेत. जागतिक बाजारपेठ उपलब्ध आहे आणि आपली देशातली बाजारपेठ उपलब्ध आहे. ह्याचे खाणारा वर्ग ही चाहता आहे, त्यामुळं ह्या व्हरायटीला काही अडचण येणार नाही. अगदी लोक हे द्राक्ष खाऊन त्यांना एक वेगळीच चव अनुभवायला मिळते.
जागतिक बाजारपेठेमध्ये नेण्यासाठी याला रेसिड्यू वगैरे ह्या सगळ्या गोष्टींबाबत का रेसिड्यू फ्री हे ह्या म्हणजे सगळ्यांचा तो हे रोल राहिलेलंच आहे की आणि आत्ताही शेतकऱ्यांचा आणि ह्या व्हरायटीमध्ये रेसिड्यू फ्रीच द्राक्षे पिकवण्याचा सगळ्यांचा प्रयत्न चालू आहे आणि ते करतातच आहेत शेतकरी सगळे. त्यामुळे रेसिड्यू फ्रीच द्राक्षे आहेत ही याबद्दल काही शंका नाही. दराचं काय सांगितलं? दर हे ह्या वर्षीच्या बाजारपेठेला नक्कीच सगळ्यांच्यापेक्षा दर ह्याला जास्त आहे. कसा दर आहे काय? दराबद्दल आपण अशी चर्चा करता येत नाही, कारण बऱ्याच वेळेला काही ठिकाणी वेगवेगळे दर फुगवट्याचे दर असतात, त्यामुळे दर आपण सांगू शकत नाही. नमस्ते, माझं नाव सागर चौगुले. मी युनिफ्रूट FPO या FPOचा मी ॲग्रोनॉमिस्ट म्हणून काम करतो आहे. तरी ही आपण आज या प्लॉटमध्ये उभा आहे. हा प्लॉट विशाल माली पलूस यांचा प्लॉट आहे. हा आरा 35चा प्लॉट आहे. ही व्हरायटी ग्रापाची पेटेंटेड व्हरायटी आहे. ही विलास अण्णांनी सह्याद्री फार्म प्रोड्युसर कंपनी नाशिक यांनी ग्रापामधून आणलेली आहे. तर ही व्हरायटी आपण त्यांच्या थ्रू विलास अण्णांच्या थ्रू आपल्या युनिफ्रूट FPOकडून इथं आपण या व्हरायटीचं प्लॅन्टेशन केलेलं आहे गेल्या वर्षी. आज हा पहिलं पीक आहे या व्हरायटीचं. ही व्हरायटी बघायला गेलं तर आपल्या इतर व्हरायटीपेक्षा सगळ्याच गोष्टीत एक नंबरमध्ये चालते. त्यामध्ये या व्हरायटीचं कॅरेक्टर बघायला गेलं तर ही व्हरायटी मेन म्हणजे किती जरी पाऊस पडला, 100 मिलीमीटरच्या जरी वर पाऊस असला तरी त्या पावसालासुद्धा रेजिस्टंट करणारी व्हरायटी. ह्या व्हरायटीमध्ये बघायला गेलं तर आपल्याला गळकूज अजिबात जाणवत नाही, पूर्ण गळकूज जाणवत नाही. फ्रुटफुलनेस फुल आहे, 200% फ्रुटफुलनेस येणारच. आणि तिसरं म्हणजे GA आपण एकदम कमी प्रमाणात वापरले. ह्याला आपण 2 ग्रॅम म्हणजे 2 ते 2.5 ppm पर्यंत आपण GAचं ॲप्लिकेशन केलेलं आहे. बघायला गेलं तर याला पूर्ण रेसिड्यू फ्री करतो आहे आपण. दुसरं म्हणजे विदाउट PGRIs, म्हणजे आपण CPBचा उपयोग नाही, कुठला 6BA नाही, कुठला डायमोर कंबाईनचा उपयोग नाही आहे. त्यामुळे आणि नॅचरली याला फुगवण आहेच. आणि 20 ते 22 mm पर्यंत याची साईज गेलेली आहे. आणि बघायला गेलं तरी आत्ता पहिल्या वर्षी कमीत कमी 8 ते 12 किलोपर्यंत प्रति झाड हा माल निघत आहे. उत्पन्न हे म्हणजे इतर आपल्या नियमित इथल्या द्राक्षांपेक्षा जास्त होतंय की सरासरीचं आहे? ह्या वर्षी बघायला गेलं तरी आपल्या इतर ब्लॅक व्हरायटीपेक्षा, व्हाईट व्हरायटीपेक्षा पहिल्या वर्षीच्या मानानं एकदम चांगले उत्पन्न आहे. तसं एकरी किती म्हणता येईल आपल्याला? एकरी बघायला गेले तरी आपल्याला बघा 10 टनापर्यंत सरासरी उत्पन्न निघू शकते. म्हणजे चांगल्या क्वालिटीचं आणि प्रीमियम क्वालिटीचं उत्पन्न आपण 10 टनापर्यंत घेऊ शकतो. नमस्कार, मी ऋषिकेश सांडगे. मी पण एक द्राक्ष शेतकरी आहे. तर आज इथं माहिती मिळाल्यानंतर आम्ही प्लॉट पाहण्यासाठी आलतो इथं बापूंचा. तर आज ही व्हरायटी पाहिल्यानंतर सध्याच्या क्लायमेटिक कंडिशननुसार ही जी व्हरायटी आहे ते एकदम रेन रेजिस्टंट आहे पहिल्यांदा तरी आपण पाहायला गेलं तरी. आणि ह्याची शुगर, ह्याचा कलर, ह्याचा अट्रॅक्टिव्हनेस आणि पहिल्या वर्षी असं आपल्या भागात तरी मी काही पाहिलं नाही की बाबानो ब्लॅक किंवा व्हाईटमध्ये आपण इतक्या चांगल्या पद्धतीने उत्पादन घेऊ शकतो आहे आणि एकसारखापणा ह्यामध्ये आपल्याला भेटू शकतो आहे. त्यामुळे ही व्हरायटी करण्याचा प्रयत्न थोडासा चालू आहे, पाहूया. नमस्ते, माझं नाव अजित कदम, बोरजाईनगर. मी इथलाच रहिवासी आहे. हे आमचे मित्र आहेत, त्यांचा आम्ही प्लॉट आज बघायसाठी आलो आहे. आज हार्वेस्टिंग चालू आहे प्लॉटचं. इतर व्हरायटी आमच्याकडं बरेच वर्ष झाली द्राक्ष शेती आहे, पण इतर व्हरायटीपेक्षा हा एक नवीन प्रयोग केलेला आहे, खूप चांगला आहे. माल येण्याचे याला 200% चान्सेस आहेत आणि यांचं सुंदर नियोजन, त्यामुळं आज हा एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्याच वर्षी माल लागलेला आहे. आज यांचं जवळजवळ 8 ते 10 टन एकरी हार्वेस्टिंग होणार आहे. हे बघितल्यानंतर खूप समाधान वाटते आणि असं नवीन प्रयोग करण्याची ऊर्जा येते. पलूस